वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मुदाकरातमोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतं सतं विलासिलोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते पदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकम्। न तेतराति भीकरं न बोधितार्थभास्वरं न मत्सुरारि निर्जरं न ताधिकापदुद्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गणेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परापरं निरन्तरं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकम्। समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यपुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवक्रमक्षरम् कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतं नमस्करोमि भास्वरं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकम्। अकिञ्चनातिमार्जनं चिरन्तनोऽतिभाजनं पुरारि पूर्वनन्दनं सुरारि गर्वचर्वणं प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकम्। नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीन मन्तराय कृन्तनम् रुदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनः तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततं तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततं नमामि तं महाराष्ट्राचे मानकरी या समारंभासाठी उपस्थित असणाऱ्या आपणा सर्वांचं आणि मंचावरील मान्यवरांचं मी प्रदीप भिडे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला सीबीडी फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे। अशा या महान आणि पवित्र महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश घेऊन येणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जन्मशताब्दी राज्याने साजरी केली, जिची सांगता 12 मार्चला झाली आणि म्हणूनच या वर्षात आणि महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला सीबीडी फाउंडेशनने आज जगभरात चमकणाऱ्या तेजस्वी, कर्तबगार, कर्तृत्ववान अशा स्त्री पुरुषांचा सन्मान करण्याचा संकल्प सोडलाय।
एका अर्थानं ज्योतीनं तेजाची आरती गाण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. आज समाजामध्ये आदर्श कमी आहेत असं म्हणणाऱ्यांना सीबीडी फाउंडेशनचं हे सकारात्मक पण ठोस उत्तर आहे. मित्रांनो, सीबीडी म्हणजे क्रिएटिव्हिटी, बॉन्डिंग, डेडिकेशन अँड एक्सलन्स इन एव्हरी स्फिअर ऑफ लाईफ. चिंतामणराव देशमुख, विनोबा भावे, बाबासाहेब आंबेडकर यासारखी बुद्धीच्या देश आहे महाराष्ट्राचं वर्णन सार्थ करणारी थोर मंडळी आपल्या महाराष्ट्राला भूषणावहच आहेत. सीबीडी फाउंडेशनचे संचालक श्री दिलीप चावरे यांच्या संकल्पनेला मी प्रदीप भिडे आणि आमचे दुसरे संचालक राजीव दोंदे यांनी या कार्यक्रमाच्या रूपानं मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्री भुजबळ यांना मी आता विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या निमित्ताने व्यक्त करावं. नकारात्मक प्रवृत्तीचा मुकाबला करण्यासाठी आणि रचनात्मक प्रवृत्तींना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आजचा हा महाराष्ट्राचे मानकरी हा कार्यक्रम पहिलं पाऊल आहे असं मी समजतो. आम्हाला पाणी पाहिजे पण धरणासाठी जमीन देणार नाही, वीज पाहिजे प्रकल्प होऊ देणार नाही, लांब रुंद महामार्ग पाहिजे परंतु आम्ही शेत देणार नाही, टोले देणार नाही, अशी विरोधात्मक भावनात्मक भूमिका घेऊन महाराष्ट्रात वातावरण तापवण्याचं आंदोलन करण्याचे प्रयत्न काही मंडळी करतात. त्यांना वेळीत पायबंद घातला नाही तर या राज्याची प्रगती खुंटेल. इतर राज्य प्रगती करतील आणि आमच्या मराठी बुद्धिमान तरुणांना नाईलाजानं अन्य राज्याची वाट धरावी लागेल. आज सन्मानित झालेल्या महाराष्ट्राच्या सर्व कर्तृत्वशाली मानकऱ्यांना एक नम्र विनंती करू इच्छितो. महाराष्ट्र यापुढील काळात देखील सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहावा. यासाठी आमचे काही चुकत असल्यास तुम्ही जरूर सांगा, परंतु प्रगतीच्या रथाला खीळ घालणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. उद्या महाराष्ट्र दिन आहे, त्याच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेच्या वतीनं ह्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, त्यांना मानवंदना करतो आणि आपल्याला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओडिशाचे माजी राज्यपाल माननीय मुरलीधर भांडारे जे मंचावर उपस्थित आहेत ते भारतातले एक ज्येष्ठ राजकारणी आहेत. 1980 ते 1994 या दीर्घ कालावधीसाठी ते राज्यसभेचे सदस्य होते. सर्वोच्च न्यायालयामध्ये एक निष्णात वकील म्हणून त्यांनी ख्याती प्राप्त केली. श्रीयुत मुरलीधर भांडारे यांना मी आपले विचार व्यक्त करण्याची विनंती करतो. आजच्या सन्मान मूर्तींचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही. यातील काही सन्मान मूर्ती भारताकरता भूषणावह आहेत तर काही जगप्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राची महानता त्याचे 3 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र नाही तर महाराष्ट्राची महानता या भूमीत निर्माण होणारी रत्ने आहेत. बहुरत्ना वसुंधरा असेच महाराष्ट्राचे वर्णन करावे लागेल. सन्मान मूर्तींच्या कर्तृत्वामुळे युवा पिढीला निश्चित प्रेरणा मिळेल असा मला विश्वास वाटतो. मी सर्व सन्मान मूर्तींच्या प्रतिभेला अभिवादन करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बैंक परिवार एक बैंक. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांना शिक्षणाचा समृद्ध वारसा जो लाभला तो त्यांच्या मातापित्यांकडून. बनारस हिंदू विद्यापीठातून 1957 साली नारळीकरांनी बीएससीची पदवी संपादन केली आणि त्याच्यानंतर डॉक्टर नारळीकर गणित विषयाचं विशेष अध्ययन करण्यासाठी इंग्लंडमधल्या प्रख्यात केम्ब्रिज विद्यापीठामध्ये दाखल झाले. केम्ब्रिज विद्यापीठात गणिताच्या ट्रायपॉससाठी शिकत असताना 1959 साली ते रँगलर झाले आणि पुढच्याच वर्षी त्यांनी खगोलशास्त्रातील टायसन पदक देखील मिळवलं. 1962 साली ते महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्मिथ पारितोषिकाचे मानकरी ठरले. पुढे डॉक्टर नारळीकर मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुण्याच्या इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजे आयुका या संस्थेचे संस्थापक संचालक म्हणूनही डॉक्टर नारळीकरांनी आपली जबाबदारी सांभाळली. सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी पद्मभूषण तर 2004 साली पद्मविभूषण या सन्मानानं राष्ट्रपतींनी त्यांचा गौरव केला. विज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशानं डॉक्टर नारळीकरांनी मराठीमध्ये अनेक विज्ञान कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या आणि त्यांना वाचकांची आणि समीक्षकांची प्रचंड दाद मिळाली. सीबीडी फाउंडेशनतर्फे आम्ही डॉक्टर नारळीकरांना भविष्यातील महाराष्ट्र या विषयावरचं बीज भाषण करण्याची विनंती करतो.
मूळ प्रश्न की मी स्वतःला विचारला की 50-60 वर्षानंतर महाराष्ट्र कुठं असेल, तर याचं सरळ ठोक उत्तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास जाणीवपूर्वक आत्मसात करण्यावर महाराष्ट्राचं भविष्य अवलंबून आहे. जेव्हा आपण म्हणतो की ब्रिटिश लोकांनी आपल्यावरती राज्य केलं, विजय मिळवला, केवळ डिव्हाइड अँड रूल या नीतीचाच त्यांनी फायदा घेतला नाही, तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा त्यांनी घेतला. त्याचा उपयोग करून त्यांनी आपल्यावरती कंट्रोल केला असं म्हणायला हरकत नाही. वैज्ञानिक शोध जेव्हा वाढत्या संख्येनं येतात तेव्हा समाजाला त्या कसं रिस्पॉन्ड करायचं, त्याचा कसा फायदा घ्यायचा हे कळत नाही. मी तुम्हाला एक लहानशी लिस्ट सांगतो ज्यातून आपल्याला विज्ञान तंत्रज्ञानाचे विविध रूपं, विनाशकारी रूपं दिसू शकतात. अण्वस्त्र, तर त्यानंतर संगणकावर बेसुमार भिस्त टाकणं, संगणकांना निर्णय घ्यायला लावणं, नंतर जीवनातील बहुरंगी विविधता जी आहे ती हळूहळू नाहीशी होणं, तसंच याला मी माकडाच्या हाती कोलीत देण्यासारखं होतं ते म्हणजे गर्भलिंग निदान. याचे दुष्परिणाम आपण पाहतोच आहोत. आणि या सगळ्या व्यतिरिक्त हा जो प्रश्न आपल्याला भेडसावत असतो की मराठीचं संरक्षण पुढं कसं होईल. कल्याणकारी देणग्या सुद्धा पुष्कळ आहेत. आरोग्य क्षेत्रात आहे, माहितीचं आदान प्रदान होतं, शिक्षण क्षेत्राला मदत होते, लांब लांबच्या ठिकाणी आपण शिक्षण पोचवू शकतो, आवागमनाचं साधन अधिक उत्तम करू शकतो. आपण असं म्हणतो की महाराष्ट्रामध्ये विज्ञानाच्या अनेक लॅबॉरेटरीज आहेत. मुंबईमध्ये तुम्हाला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च किंवा भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर या मोठ्या प्रयोगशाळा आहेत. पुण्याला गेलात तर नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी सारख्या आणखी अनेक प्रयोगशाळा आहेत. परंतु जर तुम्ही विचार केलात तर या सगळ्या बहुतेक प्रयोगशाळा या केंद्र सरकारच्या आहेत. तर प्रश्न असा येतो की महाराष्ट्र शासनानं जमीन देण्याव्यतिरिक्त आणखी काय काम केलं. भर घालायला त्यांनी नवीन संस्था किती विज्ञानाच्या केले. महाराष्ट्राला विज्ञान आणि तंत्रज्ञानाला एका वेगळ्या डिपार्टमेंटचा दर्जा देण्याइतकी इतकं त्याचं महत्त्व वाटलेलं दिसत नाही. एक प्रकारचा हा मला विरोधाभास वाटतो की इथे इतक्या संस्था आहेत परंतु त्या सगळ्या केंद्राच्या आहेत आणि ज्या महाराष्ट्र शासनाच्या त्यांचा स्वतःचा डिपार्टमेंटसुद्धा नाही. ही स्थिती मला योग्य वाटत नाही. नंतर विज्ञानाकडून वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपण घ्यायला पाहिजे आणि जनसामान्यापुढं प्रचार आणि अंधश्रद्धा निर्मूलन हे करता आलं पाहिजे. लोकांना केवळ तुम्ही अंधश्रद्धा आहात हे सोडून द्या आणि तुम्ही अमुक अमुक करा हे सांगणं योग्य नाही. त्यांना ते पटलं पाहिजे की ही अमुक अमुक आपल्या मनात जे विश्वास आहेत ते अंधविश्वास आहेत हे त्यांना पटवणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि मग त्यांनी निर्णय तो घेतला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये शेवटी म्हणजे 18व्या अध्यायाच्या शेवटी कृष्ण अर्जुनाला म्हणतो इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया. हे सगळं ज्ञान मी तुझ्या पुढं मांडलं आहे आणि अतिशय गुह्य असं गुप्त असं ज्ञान आहे. विमृश्येतद अशेषेण यथेच्छसी तथा करू. हे सगळं विचार करून शेवटी तूच ठरव तुला काय करायचे ते. म्हणजे तो लढणार नाही म्हणाला आता तर त्यांनी सांगितलं मी तुला सगळी कारणं दिली आहेत, आता तू ठरव. तर तसं यथेच्छसी तथा करू हे शेवटी प्रत्येक नागरिकानं स्वतःशी निर्णय घेऊन करायला पाहिजे. परंतु त्यासाठी त्याच्या पुढं सगळ्या वस्तुस्थिती विज्ञानाचे महत्त्व वगैरे मांडता आलं पाहिजे आणि ते काम वैज्ञानिकांनी करावं आणि त्यांना शासनाने उत्तेजन द्यावं असं मला वाटतं. विज्ञानाची जी पारदर्शकता असते की अमुक अमुक
कारणामुळं अमुक अमुक घडतं, याच्या मागची जी कारणमीमांसा असते ती पारदर्शकता आचरणात प्रत्येक व्यक्तीनं आणि शासनानं आणायला पाहिजे असं मला वाटतं. आणि शेवटची गोष्ट म्हणजे बुद्धिमत्तेचा सन्मान झाला पाहिजे. बाहेरून जेव्हा आपले लोक परत येतात तेव्हा त्यांचं स्वागत करणं ही एक आवश्यक गोष्ट आहे. महाराष्ट्राला जर पुढं जायचं असलं तर त्यांनी गुणवत्तेची चीज केली पाहिजे. मी तुम्हाला तसाच एक प्रश्न विचारतो की महाराष्ट्र पुढील 50 वर्षात कुठं पोचू शकतो. तर सर्वोत्तम स्थितीला 10 मार्क जर दिले तर सध्या ज्या वेगाने चालू आहे प्रोग्रेस, तोच जर आपण केला तर माझ्या मते 10 पैकी 5 मार्क मिळतील. तुम्हाला पसंत असले तर ठीक आहे, 10 पैकी 5 मार्क. परंतु जर तुम्ही विज्ञान तंत्रज्ञानाचा अधिक जाणीवपूर्वक उपयोग केलात तर तुम्हाला 10 पैकी 9 मार्क मिळू शकते. तेव्हा माझी अशी आशा आहे की महाराष्ट्र हे पुढील 50 वर्षात विज्ञान तंत्रज्ञानाचा जाणीवपूर्वक पुरेपूर फायदा घेईल. धन्यवाद. बैंक ऑफ एक बैंक. तुम्हाला जर विचारलं की भारताचे पोलादी पुरुष कोण, तर अर्थातच तुम्ही म्हणाल की वल्लभभाई पटेल. पण महाराष्ट्राचा पोलादी पुरुष असं तुम्हाला विचारलं कोण, तर तुम्ही उत्तर काय द्याल? हेमंत नेरुरकर. आज हेमंत नेरुरकरांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी मोहन टांगसाळे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांना इथं आमंत्रित केलेलं आहे. मोहन टांगसाळे यांची बँकिंग क्षेत्रातली कारकीर्द अतिशय महत्वाची आहे. 1974 पासून टांगसाळे बँकिंग क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या कारकिर्दीचा आलेख जो आहे तो सतत चढताच राहिलेला आहे. त्यांना सीबीडी फाउंडेशनतर्फे आम्ही हेमंत नेरुरकरांचा सन्मान करण्याची विनंती करणार आहोत. आता त्यांचा सन्मान या मंचावर करण्यापूर्वी हेमंत नेरुरकर यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणारा एक व्हिडिओ आपण आता पाहूया. पोलाद उद्योग म्हणजे देशाच्या प्रगतीचा कणा. भारतीय पोलाद उद्योग जागतिक स्पर्धेत उतरवण्यात भरीव योगदान करणारे हेमंत नेरुरकर टाटा स्टील या अवाढव्य उपक्रमाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून साऱ्या जगाला परिचित आहेत. नवनव्या व्यावसायिक संधींचा मागोवा घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. प्रकल्प तडीस नेणं, उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण आणि पणन कौशल्य ही नेरुरकरांच्या कामगिरीची वैशिष्ट्ये ठरली आहेत. पोलाद उद्योगातील 35 वर्षांचा दीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. नेरुरकरांवर विविध सन्मानांचा वर्षाव होत आहे. आशियातील सर्वोत्तम मुख्याधिकारी या गौरवास ते पात्र ठरले आहेत. जगातील पोलाद उद्योग आज मितीला विविध समस्यांनी ग्रस्त असताना भारतीय पोलाद उद्योग मात्र जोमानं वाढत आहे. त्याचं फार मोठं श्रेय नेरुरकर यांना द्यावं लागेल. कणखर देशा म्हणून महाराष्ट्राचं वर्णन करण्यात येतं. या महाराष्ट्राचे सुपुत्र हेमंत नेरुरकर यांना भारत देश पोलादासारखा कणखर करण्यासाठी सीबीडी फाउंडेशनच्या शुभेच्छा. मी आता टांगसाळे आणि श्रीयुत हेमंत नेरुरकर या दोघांनाही मंचावर येण्याची विनंती करतो. श्रीयुत टांगसाळे यांच्या हस्ते हेमंत नेरुरकर यांचा सन्मान करण्यात येईल. हेमंत नेरुरकर यांना मी 2 मिनिटं बोलण्याची विनंती करतो. मराठी मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार मला मिळत आहे याचा खूप मला आनंद होतो. माझं लहानपण मुंबईत गेलं तरी कामाच्या निमित्ताने मी बरेच वर्ष महाराष्ट्राच्या बाहेरच होतो. तरीही मला स्मरणात ठेवलं आणि पुरस्कार दिला याबद्दल धन्यवाद. टाटा स्टीलचा मेन प्लांट जरी जमशेदपूरला असला तरी आमची 3 छोटी युनिट्स इथे तारापूरला आहेत. आणि मुंबईचा सध्या आयकॉन जो ब्रिज आहे लिंक ब्रिज, त्याच्यावरच्या मोस्ट ऑफ द वायर्स अँड वायर रोप्स हे आमच्या तारापूरलाच बनलेले आहेत.
आमच्या लहानपणापासून आपल्याला 2 रोल मॉडेल्स होती, जयंत टाटा आणि लक्ष्मणराव किर्लोस्कर. जेव्हा आम्ही कोरस जेव्हा घेतली तेव्हा पहिल्यांदा मी जेव्हा नेदरलँड्सला गेलो तेव्हा कोरसच्या बाहेर एक मोठा किर्लोस्कर ब्रदर्स म्हणून बोर्ड आम्हाला दिसला. तेव्हा खूप अभिमान वाटला की एक जुनी आपली मराठी कंपनी किती पुढे गेलेली आहे. जयंत टाटांची जी शिकवण होती ती सोसायटी आणि कम्युनिटीविषयी, की ही सेइंग इज सोसायटी इज द व्हेरी पर्पज ऑफ द इंडस्ट्री आणि गिव्ह बॅक टू सोसायटी मेनी टाइम्स मोर व्हॉट सोसायटी यू टेक फ्रॉम सोसायटी. मला वाटतं ह्या 2 गोष्टी आजच्या काळात जास्ती महत्त्वाच्या झाल्या आहेत, कारण आजकाल जसं इंडस्ट्रीला कुठच्याही ॲक्विजिशनला जितका विरोध होतो, जर सोसायटी आणि कम्युनिटी आपल्याबरोबर नसेल तर ते होणार नाही. आणि त्याच विषयावर आपल्याला आता गोईंग फॉरवर्ड खूप विचार करायला लागेल. आणि दुसरी गोष्ट मला ही सांगायची होती की आपण सगळ्यांकडून ऐकलं की मराठी माणूस महाराष्ट्र सगळ्या विषयात आघाडीवर आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, चित्रकला, सायन्स, ह्युमॅनिटीज, प्लेस,